नमस्कार एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप या भाज्या बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजची आपली रेसिपी काय आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. तर त्याच्यासाठी मी घेतलेत भरपूर भाज्या, फ्लॉवर, बटाटा, गाजर, वाटाणे, शिमला मिरची आणि बीट. आणि आपल्याला लागणार आहे 4 मोठे कांदे, 3 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, लसूण घेतलं इथे भरपूर, कसुरी मेथी आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि काश्मीरी लाल सुक्या मिरच्या आहेत ना, त्या मी गरम पाण्यामध्ये छान उकळवून घेतलेल्या आहेत कारण ते सॉफ्ट व्हावे म्हणून. आणि ऑफकोर्स आपल्याला लागणार आहे भरपूर बटर, तर त्यासाठी मी अमूलचं बटर घेतलेलं आहे. आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता मी या कुकरमध्ये टाकून ह्याला 3 शिट्या काढून घेणार आहे. तर आपण भाज्या कुकरमध्ये टाकूया. आता आपण या भाज्यांमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडं पाणी घालायचं आहे आपण. हे मी ऑलमोस्ट अर्धा तांब्याच्या वर हे पाणी घातलं. आता टोपात तेल तापवलंय, यात मी टाकणार आहे 2 ते 3 चमचे बटर. तेल ह्याच्यासाठी घेतलंय जेणेकरून बटर जळू नये. डायरेक्ट बटर टाकलं तर बटर जळतं आणि मग टेस्ट बिघडते. आता आपला बटर मेल्ट झालाय. आपण यात थोडंसं जिरं टाकणार आहोत. जिरं थोडंच टाकायचं आणि जिरं तडतडल्यावर आपण यात टाकणार आहोत बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण यात टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेले कांदे. आता कांदे आपण हाय फ्लेमवर चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा आता आपला छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. जे काश्मीरी लाल मिरच्या होत्या आणि लसूण, आपण त्याची पेस्ट टाकूया यात. आता आपला हा मसाला छान परतून झालेला आहे. जी पेस्ट होती मिरची आणि लसणाची, ती आपण छान परतून त्याचा संपूर्ण कच्चेपणा काढून टाकलेला आहे. आता आपण यात टोमॅटो घालूया. टोमॅटो घातले, परतून घेऊया आणि टोमॅटो छान गळवून घेऊया. आता टोमॅटो आपला छान गळला. आपण यात टाकणार आहोत कसुरी मेथी. आता आपण यात थोडीशी हळद टाकणार आहोत, किंचित. घरचं लाल तिखट आहे. पावभाजी मसाला टाकणार आहोत. आता आपण यात टाकणार आहे चवीपुरतं मीठ. मीठ आपापल्या अंदाजाने टाका. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. आणि मी आज थोडं अजून कमी मीठ टाकणार आहे कारण आपण बटर टाकणार आहोत वरून अजून, आणि बटर खारट असतं, तर म्हणून मीठ कमी टाकायचं. आता आपण यात भाज्या टाकून घेऊया मॅश केलेल्या. बीटामुळे ह्याला अजून छान रंग आलाय आणि आपण जी काश्मीरी मिरचीची पेस्ट टाकली आहे तर त्यांनी पण आपला रंग अजून छान आलेला आहे. तर ऑल ओव्हर पावभाजीचा रंग एकदम सुंदर येणार आहे आपला. आता आपण थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया. आता आपण ह्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत. पाणी टाकलेलं आहे. बटर टाकून झाकण ठेवूया आणि मीडियम लो गॅसवर आपण ह्याला छान, आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बटर वितळल्यावरती आपण पावभाजी सर्व करूया. तर छान मेल्ट झालंय. आपली पावभाजी रेडी आहे. कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. टेस्ट अजून छान येईल. पावभाजी रेडी आहे फ्रेंड्स. या सगळ्यांनी खायला.